नाशिकमधील अशोक खरात या भोंदूबाबाच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच अकोलाच्या मूर्तिजापूर तालुक्यात आणखी एक धक्कादायक प्रकार शिवण खुर्द येथे राजूबाबा नावाने महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदूगिरीचा सत्यलढा न्यूज या चॅनलच्या स्टिंग ऑपरेशन मधून पर्दाफाश करण्यात आला होता आणि याची अकोला पोलिसांनी गंभीर दखल घेत राजूबाबाची दुकानदारी बंद केली. धागे, दोरे, निंबू, नारळ आणि अंगारा देत समस्या दूर करण्याचे खोटे आश्वासन देणारा राजू बाबा महिलांना जाळ्यात ओढत असल्याचं उघड झालं. अंधश्रद्धेचा फायदा घेत हा प्रकार सुरू होता. सत्यलढा न्यूजच्या स्टिंग ऑपरेशन नंतर पोलीस प्रशासन तत्काळ सक्रिय झाले आणि पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांनी कारवाई करत या बाबाची दुकानदारी बंद केली. पोलिसांनी संबंधित बाबाला नोटीस बजावत कडक ताकीद दिली असून पुन्हा असा प्रकार आढळल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. या दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अंधश्रद्धेला बळी न पडता जागरूक राहावं आणि अशा भोंदू बाबांपासून दूर राहावं. मूर्तिजापूरमध्ये उघड झालेल्या या प्रकरणामुळे अंधश्रद्धेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आणि अशा भोंदूगिरीवर प्रशासन किती प्रभावीपणे लगाम लावते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.